साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले असय मी आयाच असय माका कित्याक सोदतस मी हयच तुझ्या बाजून चलतय यो शेवंताचोच आवाज हा अहो कधीपासून फोन वाजता हा घ्या तरी तो माका वाटलं बाहेर असेल म्हणून बघू केले सगळी कामा खोळंबली हा तरी तर थांब काय झाला मोबाईल मधून कोणाचा आवाज येत होता आता ह्याच्यातून कसलो आवाज येत वहिनीच्या मोबाईल मधून शेवंताचा आवाज येत काय वाटलेलं कोणा सरिता शेवंत आहेच काय करत माहित नाही जोवर आहे सुशल्या खा तैसर शेवंत हैसरच असणार हा एकटाच नाही हा किती जणांचा आवाज होते ऐकलास ना निलिमा बहिणी कोणी सांगितलं नव्हतं हा सगळा करू आवाज शोधूक गेली होती आणि हा काय आणला नाही येताना त्यांका तर कधीच पटणार नाही आता एवढा झाला तरी त्यांना खोटं वाटतं पण सरिता आपण सांभाळून घेऊ काय काय हो त्या पांडूचं काय तो काय म्हणत होतो तू सगळ्यांशी बोलता सगळी भेटतात त्या का सगळ्यांका ओळखता तो असा खराच असत का सरिता तो खुळो काय बोलतो त्याचा त्याका पण कळत नाही पण काय खरा काय खोटा कुणाक कळतलो तू कित्या केलंस कळले माका सगळं माझ्या आईचाच आवाज होत होतो माझी आईच बोलत होती माझ्याशी या लोकांनी तिका घरात येऊ दिल्याने नाही म्हणून तिने जीव दिला पण या सगळ्यात तिची काय चूक तिका तिचं घर नको तिने सगळं तिच्या संसारासाठी केलं म्हणून लोक काहीही बोलले तरी माका माझ्या औशीवर विश्वास हा ती नाही चुकली ती मग तिका का ही शिक्षा तिने स्वतःहून जीव दिला ना
पण कुणामुळे? या सगळ्या लोकांमुळेच ना. पण एक दिवस मी माझ्या आईक या घरात मान मिळवून देईन. तिका तिची जागा देईन, तिका तिचे दागिने देईन, सगळं देईन. तेव्हा माझ्या आईक बरा वाटत. तिका तिच्या लेकीन न्याय मिळवून दिल्याने म्हणून. ये तू माका एकट्याक राहू दे. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल? हेच तर. अरे दचकले ना मी. सॉरी. पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याची कारण अजूनही सायन्सला सापडलेली नाही. डू यू ॲग्री ऑर नॉट? असं काहीही नसतं. ठीक आहे, मग मला पटवून दे, हे आवाज इथे कसे आले? माझ्याकडे आत्ता या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मामा, आय एम सॉरी टू से, बट मलाही आता काही गोष्टी पटायला लागलेत. आर्चिस, आर यू मॅड? नाही, कदाचित पटलं नसतंय, पण आपण जे रेकॉर्डिंग केलं आणि आपण जे ऐकलं ते भलतंच होतं. मामा, धिस इज नॉट नॉर्मल. म्हणजे काय? काय म्हणायचंय तुला? हे सगळं पॅरानॉर्मल आहे किंवा गूढ शक्तीचं काहीतरी आहे? अगदी तसं असं नाही, पण तसंच. डॅड, तुला असंच म्हणायचंय, पण तुझ्या मामा समोर तू हे बोलू शकत नाहीस, करेक्ट? माधव, काय आहे? निलिमा, मला ना तुझं नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे, आजही वाटतं. तू खूप इंटेलिजंट आहेस, विज्ञान क्षेत्रात नेहमी यश संपादन करतेस, प्रत्येक गोष्टीत ना काही नवीन शिकतेस. पण ना एक काहीतरी राहून गेलंय. समोरचा काही सांगतो ना तेव्हा ते नेहमीच खोटं असतं असं नाही ना ग. त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, बिलीफ. किंवा निदान तो काय म्हणतोय ते ऐकायला तरी हवं, हो ना? मला पटत नसलं तरी तुला पटत नव्हतं म्हणून तू प्रूव्ह करायला गेलीस, ते ऑडिओ रेकॉर्ड केलेस. तुझ्याकडे एक संधी होती, पण काय झालं? डॅड, हे कम ऑन आर्चिस, आम्ही भांडत नाही आहोत, नाही ना? का माधव, मला संधी मिळाली, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला. का? काय प्रॉब्लेम झाला? तुम्ही रेकॉर्ड करत होता तेव्हा कोणीही नव्हतं तुमच्या बरोबर. आर्चिस आणि तू दोघां मिळूनच हे रेकॉर्डिंग केलं ना. मग हा प्रॉब्लेम का आला? कसा आला? ते आवाज इथे कसे आणि कुठून आले? सांग ना. निलिमा, तुझं ऍनालिसिस ना चुकतंय. मला नाही वाटत तू काही प्रूव्ह करू शकशील. यु नो व्हॉट, आपण ना मुंबईलाच जाऊया. हा, मी मुंबईला येणार नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला एक संधी मिळाली होती हे सगळं खोटं हे प्रूव्ह करण्याची, पण नाही करू शकले. पण लक्षात ठेव माधव, याचा अर्थ हे सगळं योग्य आहे, खरं आहे असं आजही माझं म्हणणं नाहीये आणि नसेल. सो हे सगळं खोटं आहे हे मी प्रूव्ह करीन आणि मगच आपण मुंबईला जायचंय.
पण मामा तुझी कॉन्फरन्स? त्यापेक्षा माझं तत्व मला जास्त महत्वाचं आहे. कॉन्फरन्स गेली तरी चालेल. काय झालं हसायला? हे काय नाही. नीलिमा, तुझ्याकडे एक्स्ट्रा डायरी आहे का? नाही. नाही, माझी जरा संपली होती. कोणाकरवी तरी मागून घ्यावी लागेल. पाठवतो कोणाला तरी. हा, पांडू. साहेबा, ए पांडू. हाय, काय करतस? अरे बाबा, जा जा. आना, काय झालं? हा, कुणी नाहीये? हो 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 हो. काय करतस? झोपा, झोपा, शांत झोपा तुम्ही. हा, झोपा. पांडू, अरे पांडू, अरे साहेबा, कुठे राहिला रे हा? काय झालं काका? अगं पांडूला हाका मारत होतो. कुठे आहे तो? असेल इथेच कुठेतरी. येतच नाही. काय रे, काय काम होतं त्याच्याकडे? अगं माझी डायरी संपली होती ना, त्याच्याकरवी मागवून घेतली असती. अरे पण रस्त्यावर जावं लागेल. हो, मग पांडू जाईल की? माझी वही देऊ का तुला? नाही, नको. डायरी असेल ना तर बरी पडेल. कॅरी करायला बरी असते ना. बरं ठीक आहे, मी बघते पांडू कुठे असेल. बघ बघ जरा. पांडू, अरे पांडू, अरे पांडू, कुठे राहिला रे हा? काका हा? कुठेच दिसत नाहीये रे तो. हा? वरती पण बघितलं मी. हो? पांडू, ए पांडू, अरे साहेबा, कुठे गेला? काय झालं दादा? अरे पांडूला हाका मारतोय, उत्तर सुद्धा देत नाहीये. अहो माका पण कालपासून दिसूक नाही तो. काय म्हणता? होय. दत्ता, ए दत्ता. काका थांब, मी बोलवते बाबांना. काय झालं माधवा? अरे पांडूला कुठे बघितलंस का? नाही, काय झाला? मगासपासून शोधतोय, पण तो दिसतच नाहीये कुठे. असत काहीतरी. सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीये. होय रे. काय हे पुळू, त्याचा काय नेम सांगता येता? हा गेलो असत काहीतरी. अरे पण गेला तरी कुठे? तुझं काय काम होतं त्याच्याकडे? हो, पण ते कामाचं राहू दे. हा कुठे आहे ते बघायला हवं आधी. थांब, मी बघते. मागच्या दारात असत. बघ बघ जरा, बघ. पांडू, हे पांडू. कुठे गेलाय हा? एवढे आवाज देऊनही येत का नाहीये? तो कुठे लांब जातो का? फार लांब नाही जात रे, आणि हाक मारली की पटकन धावत येतो. गेला कुठे हा? छे. मागच्या दारात पण नाही. हा, मग आहे तरी कुठे हा? नाटक सांगते. त्याला पण विचारलं, त्याला तर 2 दिवसापासून दिसलाच नाहीये कुठे. मी पण शेवटचो वहिनीनं मोबाईल मधले आवाज ऐकवले तेव्हा बघितलंय. नंतर काय बडबड करत गेलो, दिसलोच नाही. मग काय? आर्चिस, फाईल मॅनेजर मध्ये सगळं नीट चेक केलंस का? मामा, आपण दिवसभर जे मोबाईल मध्ये आवाज रेकॉर्ड केले ते हे नाहीच आहेत. मग हे आवाज आले कुठनं आणि रेकॉर्ड कसे झाले? अर्चिस, जरा मोबाईल देतोस का? काय झालं डॅड? काय नाही, दे ना जरा. हा, हे घे. सॉरी. हा, हा, हे घे. सॉरी. हा, सॉरी कशाबद्दल? नाही, ते रेकॉर्ड केलेले ऑडिओ मी सगळे डिलीट केले. माधव, काय केलंस हे? रेकॉर्डिंग का डिलीट केलंस? कारण त्याचा इथे काही उपयोग नव्हता. उपयोग झाला असता. ते रेकॉर्डिंग कसलंय ते बघता आलं असतं, ट्रेस करता आलं असतं. यू राईट मामा. त्यावर रेकॉर्डिंग टायमिंग ही असेल, त्यानुसार त्यावेळी काय काय घडलं आणि कोण कोण होतं
त्यावरून आपण अंदाज घेतला असता. राईट. पण तुझ्या डॅडनी सगळ्या पॉसिबिलिटीज दूर करून टाकल्यात, ते डिलीट करून. माधव, का केलंस तू हे असं? का डिलीट केलंस? वाय? कारण ते आवाज आपल्या घरात असणं चांगलं नव्हतं. अरे ते प्रूफ होते. हो, पण आपल्या घरातल्या माणसांपेक्षा मोठा नव्हता. काय झालं असतं? झालंय. पांडूनी आवाज ऐकला आणि तो नाहीसा झाला. कुठेच दिसत नाहीये तो. कोण बोलू गेला नव्हता ना त्याका, नाहीतर गावातल्या पोरांबरोबर उडून गेलो असत. नाही बाबा, म्हणजे कोणी बोलवायला येताना तरी दिसलं नाही त्याला. जाताना काय सांगून पण गेलो नाही. हा काय झालं रे दत्ता? मगापासून पांडू पांडू हाका किती मारतोस? मी पोती वाचूक बसले तर माधवाचा पण आवाजही होतो. आहे पांडू खाय नाही. हा अरे असा खायस तो खाई जातलो. आहे सगळीकडे शोधून झालाय. काय सांगतोस? होय, सगळ्यांनी बघितल्यानी. नानांच्या खोलीत बघितलास? अरे कधी कधी तो नानांच्या खोलीत जाऊन बसता. आजी, नानांच्या खोलीत पण बघितलं, नाहीये तो तिथे. आहे माका वेगळा संशय येता. काय? ह्या खोळ्याक काय कळत नाही. एका कोणी तो आवाज दिला नसेल. असं काय होक नको रे बाबा. अगं मग गेलो खय, दिसलंच नाही. माका आठवता मी ते काय चाय पावडर आणूक सांगितलंय. सरिता आणून दिल्या ना त्यांनी चाय पावडर? नाही, माका दिसलोच नाही तो. माका काय वाटता, तो आवाज ऐकताना बोलत होतो त्या खराच असात, त्याच्यामुळेच काहीतरी. घबरावतो. दत्ता, पांडूक शोधूक व्हाया. आहे मका सांग, मी काय काय करायचा? वय एकटाच काय काय बघता? अरे पण असा कसा सोडून द्यायचा ते का? आपल्या घरातलोच हा ना तो. या घरातच नानाचं मोठं झालो. ह्या घर ते का मिळाला. आपल्याक पण त्याची सवय झाली. हा कसा वाटता बघ घर. अरे खोळो असलो ना तरी सगळा करता रे. असं कसं सोडून द्यायचं ते का? ता नाही गे आहे, पण रात्र झाली हा आणि ह्यांनी एकट्यानेच जायचा. त्या दिवशी तो आवाज इलेलो विसरलाच वाटता. तसा नाही गो, एकटो कित्याक जाय. दत्ता, माधवाक आणि अभिरामाक वांगडा घेऊन जा. अभिराम भाऊजी ऐकतील काय? आणि जाऊबाई माधव भाऊजींका पाठवतील तरी काय? मी सांगतोय, अभिरामा, माधवा, वाईट जरा हाय येवा. काय झालं आई? अरे पांडू खय दिसना नाही. दत्ता त्याका शोधून आणूक जाता. जर तुम्ही त्याच्या वांगडा जा. हो, मी सुद्धा जातो. पांडू खय दिसना नाही. दत्ता त्याका शोधून आणूक जाता. तू वाईट जरा त्याच्या वांगडा जावा. मी सुद्धा जातो. डॅड, मी सुद्धा येतोय सोबत. आर्टिस्टला घेऊन जा, मदत होईल तुम्हाला. नाथाक पण वांगडा घ्या. मी पण येतो. मला माहिती आहे तो कुठे. जा रे गणेशा बरोबर. सरिता, अंगारो घेऊन ये. दत्ता, अंगाऱ्याची पुडी खिशात ठेवून बरोबर घेऊन जा. अभिरामा, बॅटरी घेऊन ये. हो. देते. आहे येते. पांडू, ए पांडू, ए साहेबा, पांडू, अरे कुठे राहिलास? पांडू,
ए खुळ्या ए साहेबा ये रे ये गणेशा थैसर बघ. हो हो बघ बघ. खाई जाऊन बसला हा, आवाज पण देत नाही. पांडू पांडू ए पांडू, ए खुळ्या पांडू. दादानू हा भावीत बघू भया हात तर पडलो नसात ना. होय होय विहिरीत बघायलाच हो. दत्ता जरा तुझा टॉर्च इकडे आण बघू. ये ए पांडू पांडू ए पांडू पांडू. दत्ता तुझी बॅटरी जरा हात मार.